नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करतो एक खास व भक्तिमय रेल्वे प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते अक्कलकोट. गाडी संख्या 11301 उद्यान एक्सप्रेस ट्रेनने. चला तर मग या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक झलक पाहू. मुंबईवरून निघाल्यावर मुंबईच्या लोकल ट्रेनचे सुंदर नजारे पाहत प्रवासाला सुरुवात केली. कर्जत स्टेशन नंतर बोरघाटाचे सुंदर नजारे पाहिले. या प्रवासात काही गाड्यांसोबत क्रॉसिंग सुद्धा झाली. गरमागरम चहा व वडापावचा नाश्ता केला व दुपारच्या वेळी पुणे जंक्शनवरून हे सुंदर डिपार्चर पाहिले. मित्रांनो, चला आता या प्रवासाला सुरुवातीपासून सुरुवात करू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरून. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाव तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस ट्रेनने. मित्रांनो, आज आपला प्रवास होणार आहे मुंबई ते अक्कलकोट. आणि मित्रांनो, हा टोटल 493 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि या प्रवासात मित्रांनो आपली ट्रेन 8 तास एवढा कालावधी घेणार आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी. चला तर मग मित्रांनो, करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर आपल्या नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात मुंबईवरून. तर मित्रांनो, आपली उद्यान एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 10वर लावण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला कोच जो आहे तो S4 आहे हा. आणि आजचा आपला प्रवास होत आहे स्लीपर क्लासमधून. मित्रांनो, चला तर मग तुम्हाला आता दाखवतो आपली सीट कोणती आहे आज. तर मित्रांनो, आज आपल्याला मिळालेली आहे साईड लोअर नाही मित्रांनो, आज आपल्याला मिळाले आहे मिडल बर्थ. तर मित्रांनो, स्वच्छता तर बरोबर आहे, सध्या तर व्यवस्थित आहे, सर्व स्वच्छ आहे. बेसिंग, मिरर, फर्स्ट इम्प्रेशन तर मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. क्लीन आहे गाडी, नीट अँड क्लीन आहे आपली गाडी. आता तुम्हाला आपली सीट दाखवतो. तर मित्रांनो, आपल्याला मिळालेले आहे आज मिडल बर्थ 69. आणि या ठिकाणी बॅग ठेवलेली आहे मी. तर मित्रांनो, आता तुम्हाला आपल्या गाडीच्या टायमिंगबद्दल सांगतो. तर मित्रांनो, आपली उद्यान एक्सप्रेस जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 8:10 निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आपल्याला बेंगलोर येथे पोहोचवते. मित्रांनो, ही ट्रेन बेंगलोर ते 6 वाजता पोहोचते, पण आपला जो प्रवास आहे तो अक्कलकोटपर्यंतच होणार आहे. त्यामुळे आपल्याला ही ट्रेन 4:11 अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, ऑन टाईम आपली उद्यान एक्सप्रेस निघालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरून 8:10. आणि बाजूला मित्रांनो लागलेले आहे कोयना एक्सप्रेस. जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कोल्हापूर दरम्यान चालते. काय सुंदर डिपार्चर झालं मित्रांनो आपल्या ट्रेनचं. सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग.
तर मित्रांनो 3 मिनिटाच्या स्टॉप नंतर दादर सेंट्रलवरून आपली ट्रेन निघालेली आहे. या ठिकाणी आपली ट्रेन 3 मिनिटं थांबली होती मित्रांनो दादर सेंट्रलवर. तर मित्रांनो आत्ताच गरमागरम चहा जे आहे ते घेतला आहे. बघूया आता या ट्रेनमधला चहा कसा आहे. चहा मित्रांनो अद्रकवाला आहे. बरोबर आहे. चहा एकदम एकच नंबर आहे मित्रांनो चहा या ट्रेनमध्ये. नक्कीच तुम्ही या ट्रेनमध्ये चहा घेऊ शकता. कल्याण जंक्शनवरून मित्रांनो भरपूर गर्दी आहे आपल्या ट्रेनला. फुल पॅक होते मित्रांनो या ठिकाणी आपली ट्रेन. तर मित्रांनो आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस पोहोचली आहे 9:12 कल्याण जंक्शनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कल्याण जंक्शनवर. आणि मित्रांनो कल्याण जंक्शनवरून काय जबरदस्त गर्दी चढलेली आहे आपल्या ट्रेनला. या ठिकाणी भरपूर गर्दी झाली आहे आपल्या ट्रेनला. तर मित्रांनो 9:21 आपली ट्रेन कल्याण जंक्शनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो कल्याण जंक्शनवर गरमागरम वडापाव नाश्त्यासाठी घेतला आहे. मित्रांनो या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार आहे, त्यामुळे तुम्हाला नाश्त्यासाठी पोहे, ब्रेड ऑमलेट, उपमा या गाडीमध्ये मिळत आहे. आणि मित्रांनो आता पटकन नाश्ता करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो 102 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली उद्यान एक्सप्रेस पोहोचली आहे कर्जत रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनला मागच्या साईडला बँकर्स लोकोमोटिव्ह लावण्यात येणार आहेत. आणि इथून पुढे मित्रांनो आता प्रवासाला खूप मजा येणार आहे, कारण पुढे बोर घाट पाहायला मिळणार आहे तुम्हा सगळ्यांना. तर मित्रांनो कर्जतवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपण एक खूप सुंदर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत. ते कोणतं स्टेशन असणार आहे ते पुढे ब्लॉगमध्ये पाहूया. मित्रांनो मुंबईवरून अक्कलकोटला जाण्यासाठी दररोज 2 गाड्या चालतात. एक चालते सकाळी, जिने आज आपला प्रवास होणार आहे, ती उद्यान एक्सप्रेस. आणि एक रात्री चालते, ती म्हणजे चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, जी रात्री 10:52 निघते व सकाळी 7:26 आपल्याला अक्कलकोटला पोहोचवते. मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगतो. तर मित्रांनो या गाडीला टोटल 21 कोच लावण्यात आलेले आहेत, ज्यात समावेश आहे 4 जनरल, 8 स्लीपर, 4 AC 3 टियर, 2 AC 2 टियर, 1 AC फर्स्ट क्लास व 1 3 AC इकॉनॉमी व 1 SLR व 1 LPR असे मिळून मित्रांनो टोटल 21 कोच घेऊन ही ट्रेन धावते.
मित्रांनो काय जबरदस्त बोरघाटाचे सुंदर नजारे पाहत आपली ट्रेन पोहोचली आहे लोणावळा जंक्शनवरती 10:52 आणि मित्रांनो लोणावळा इथे 129 किलोमीटरचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो लोणावळा एक जगप्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लोणावळा जंक्शनवर आणि या ठिकाणी आपल्याला जे कर्ज जिथे बँकर लोकोमोटिव्ह लावण्यात आले होते ते या ठिकाणी काढण्यात येणार आहेत आणि नंतर आपली ट्रेन या ठिकाणावरून निघणार आहे मित्रांनो आणि 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर लोणावळावरून आपली ट्रेन निघालेली आहे मित्रांनो बोललो का तुला अजून 500 रुपये तुला जो बाबा पैसे माझ्या मार्गाची केली बाबा इकडे जबरदस्त बघा वाईन शॉप हा लगेच उतर लगेच सम्राटला जाऊ चला हा सम्राटला ना कुठे जाईल वाईन शॉपला जाईल तर मित्रांनो मुंबईपासून 193 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस पोहोचली आहे पुणे जंक्शनवर आणि पुणे हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण मित्रांनो या ठिकाणावरून 3 लाईन जातात एक लाईन कराड सांगली मिरज या ठिकाणी जाते तर एक लाईन या ठिकाणावरून गुंजवाडी दौंड सोलापूर या ठिकाणी जाते तर एक लाईन या ठिकाणावरून मुंबई दादर कल्याण या ठिकाणी जाते मित्रांनो त्यामुळे पुणे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पुणे जंक्शनवर तर मित्रांनो 5 मिनिटाच्या स्टॉपनंतर आपली उद्यान एक्सप्रेस निघालेली आहे पुणे जंक्शनवरून 12:10 पुणे हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस
तर मित्रांनो आपली गाडी संख्या 11301 उद्यान एक्सप्रेस पोहोचली आहे दौंड जंक्शनवर. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो काय जबरदस्त गरमी होत आहे सध्या कोचमध्ये आपल्या, एकदम जबरदस्त. आता सध्या तर मित्रांनो आत्ता तर उन्हाळा चालू झाला आहे आणि गरमी तर एवढी भयंकर होती मित्रांनो, काय एकदम जबरदस्त गरमी होत आहे सध्या. आणि मित्रांनो दौंड येथे आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो उद्यान एक्सप्रेस दौंड इथे पोहोचले आहेत. आणि या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी भरपूर काही भेटत आहे मित्रांनो या ठिकाणी दौंड जंक्शनवर. तर मित्रांनो 5 मिनिटाच्या स्टॉपनंतर दौंड जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो भरपूर वेंडर खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत ते विकत होते आणि भरपूर या ठिकाणी व्हरायटी तुम्हाला भेटेल खाण्यापिण्यासाठी. तर मित्रांनो आता दौंड इथून गरमागरम व्हेज राईस घेतलेला आहे, जे की आपल्याला 100 रुपयाला मिळालेला आहे. बघूया आता याची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो हा व्हेज राईस खूपच छान आहे. यामध्ये मटर टाकलेले आहेत, तसेच बटाटा आहे, तसेच काही व्हेजिटेबलसुद्धा टाकलेले आहेत. त्यामुळे हा व्हेज राईस खूपच छान आहे, घेऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो मुंबईपासून 393 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली उद्यान एक्सप्रेस पोहोचली आहे कुरुडवाडी जंक्शनवर 2:47 आणि मित्रांनो कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून या ठिकाणावरून 4 लाईन जातात. एक लाईन या ठिकाणावरून कुरुडवाडी, एक लाईन या ठिकाणावरून लातूर या ठिकाणी जाते, एक लाईन सोलापूर, एक लाईन या ठिकाणावरून पुण्याकडे जाते, तर एक लाईन या ठिकाणावरून पंढरपूर मिरज या ठिकाणी जाते. त्यामुळे मित्रांनो कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप आहे उद्यान एक्सप्रेस ट्रेनचा. तर मित्रांनो 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आली होती मित्रांनो आपली ट्रेन या ठिकाणी.
आणि मित्रांनो समोरून जी लाईन जाताना दिसत आहे ती जाते बार्शी, धाराशिव, लातूर या ठिकाणी आणि आपली ट्रेन जी आहे ती आता सोलापूरवाल्या लाईनवरून पुढे जात आहे. तर मित्रांनो आपली उद्यान एक्सप्रेस पोहोचली आहे सोलापूर रेल्वे स्टेशनवर 3:44 मित्रांनो 9 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन सोलापूर इथे पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो सोलापूर इथे आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे उद्यान एक्सप्रेसचा. आणि तर मित्रांनो या ठिकाणी रेल्वेने मिळालेला आहे त्यामुळे घेतलेली आहे 15 रुपयाची पाणी बॉटल थंड. आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती मित्रांनो आपली ट्रेन आज आलेली आहे सोलापूर इथे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या गाडीमध्ये वॉटर फिलिंग सुद्धा होत आहे सोलापूर येथे. मित्रांनो फायनली 493 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोहोचली आहे अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर. बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो बऱ्यापैकी प्रवासी वर्ग या ठिकाणी अक्कलकोट येथे उतरलेला आहे. तर मित्रांनो गाडी संख्या 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई KSR बेंगलोर उद्यान एक्सप्रेस पोहोचली आहे अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर 4:24 13 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती अक्कलकोट येथे पोहोचलेली आहे. आणि जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर प्रवास खूपच छान झाला आहे. गाडीला पॅन्ट्री कार असल्यामुळे खाण्यापिण्याची काही काळजी करायची गरज नाही मित्रांनो. तसेच स्वच्छतेबाबत मित्रांनो सांगायचं झालं तर गाडी नीट अँड क्लीन होती, तुम्ही पाहिलंच असेल. आणि मित्रांनो या ठिकाणी आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो आपली उद्यान एक्सप्रेस निघालेली आहे अक्कलकोट रेल्वे स्टेशनवरून. मित्रांनो आता मुंबई ते अक्कलकोट या ट्रेनला किती तिकीट भाडे आहे ते जाणून घेऊया. मित्रांनो जर तुम्ही स्लीपर क्लासने या ट्रेनने प्रवास केला तर 310 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही या ट्रेनच्या AC 3 टियरने प्रवास केला तर तुम्हाला 810 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल.
जर तुम्ही या ट्रेनच्या 3 AC इकॉनॉमीमधून प्रवास केला तर तुम्हाला 750 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तसेच मित्रांनो, या ट्रेनच्या AC 2 टिअरने प्रवास केला तर 1145 रुपये आणि AC फर्स्ट क्लासमधून प्रवास केला तर 1905 रुपये एवढे तिकीट भाडे तुम्हाला या गाडीसाठी मुंबई ते अक्कलकोट द्यावे लागेल.